Hello guys, today we discuss about the new topic. The name of this topic is a thermodynamics, that is chemical thermodynamics. ओके, या टॉपिकचं नाव आहे केमिकल थर्मोडायनामिक्स किंवा आपण त्याला थर्मोडायनामिक्स सुद्धा म्हणतो. हा टॉपिक अतिशय सिंपल आणि मॅक्सिमम मार्क्स मिळवून देणारा आहे. ओके, तर आपण स्टार्ट करूया थर्मोडायनामिक्स हा टॉपिक. थर्मोडायनामिक्स याचं जर नाव बघितलं तर थर्मो प्लस डायनामिक, थर्मो प्लस डायनामिक. ओके, थर्मो प्लस डायनामिक म्हणजेच थर्मो मीन्स आपल्याला माहित आहे, थर्मो मीन्स आपण काय कन्सिडर करतो, हीट. ओके, डायनामिक म्हणजेच मोशन. डायनामिक मीन्स मोशन किंवा त्यांची मुवमेंट. ओके, मग आता जनरली आपल्याला काय करायचं आहे थर्मोडायनामिक्समध्ये. ओव्हरऑल मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनामिक्स, त्यानंतर आपण स्पेसिफिक कन्सेप्टकडे आपण जाऊया. ओके, थर्मोडायनामिक्स म्हणजे हीटच्या मोशनमुळं किंवा मोशनमुळं जी हीट तयार होते. ओके, त्याच्यामुळं एखाद्या सिस्टीममध्ये, एखाद्या ऑब्जेक्टमध्ये जो चेंज होतो तो चेंज इट इज कॉल्ड ॲज अ थर्मोडायनामिक्स. ओके, तो चेंज आपल्याला ह्या टॉपिकमध्ये स्टडी करायचा आहे. मग हा थर्मोडायनामिक्स ह्याचा अर्थ सिंपली लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगतो. त्या एक्झाम्पलवरून तुम्हाला अगदी थर्मोडायनामिक्स म्हणजे काय किंवा ह्या टॉपिकमध्ये आपल्याला कोणत्या कन्सेप्टचं डिस्कशन करायचं आहे हे तुम्हाला क्लिअरली लक्षात येईल. ओके, तर फर्स्ट एक्झाम्पल घेतो, वॉटरफॉल. आपल्याला माहित आहे त्याला आपण काय म्हणतो, धबधबा म्हणतो. ओके, वॉटरफॉल. वॉटरफॉल जनरली जो आहे तो बघा, जनरली आपल्याला माहित आहे, फॉर एक्झाम्पल आपण जर कोयना डॅम कन्सिडर केलं, कोयना डॅम, त्या कोयना डॅममध्ये मागं वॉटर रिझर्वायर आहे, जलाशय म्हणतो आपण. त्या जलाशयातलं पाणी खाली पडतं आणि खाली टर्बाईन्स फिरतात आणि त्याच्यापासून आपल्याला लाईट मिळते. ओके, मग आता जे जलाशय आहे त्या जलाशयामधलं जे पाणी आहे ते स्टेबल आहे. ओके, त्यांची मुवमेंट झिरो आहे, म्हणजेच त्या वॉटरमध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे. त्या वॉटरमध्ये काय, पोटेन्शियल एनर्जी आहे. बरोबर. मग आता बघा, धरणातनं पाणी सोडलं म्हणजेच काय होणार आहे, त्या साठलेल्या पाणी काय होणार आहे, उंचावरून खाली पडणार. बरोबर, उंचावरून खाली पडणार म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी इज गेट कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी इज गेट कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय झालं बघा, इथं एनर्जी चेंज झाली. एनर्जी काय झाली, चेंज झाली. आणि जशी एनर्जी चेंज होते तसेच मोशन सुद्धा चेंज होतो. ओके, म्हणजे हीट सुद्धा चेंज होत जाते. म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी इज गेट कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. ओके, मग आता बघा, पाण्यामध्ये कुठली एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी आहे. ओके, म्हणजे पाणी धरणातून पडतंय. ओके, धरणातून पडतंय म्हणल्यानंतर काय झालं, वरून पडायला लागले, ते कशावर पडतं, खाली टर्बाईन्स आहेत, त्या टर्बाईन्सवर पडायला लागलं. बरोबर, म्हणजे कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन, पाणी ज्यावेळी टर्बाईन्सवर पडतील त्यावेळी टर्बाईन्स फिरतील आणि काय होणार आहे, लाईटमध्ये कन्व्हर्जन होणार आहे. म्हणजे पाण्याची जी कायनेटिक एनर्जी होती, इथं वॉटरची जी कायनेटिक एनर्जी आहे, दिस कायनेटिक एनर्जी इज गेट कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. इज गेट कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, म्हणजेच बघा, ह्याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, एक गोष्ट रिअलाइज होते की एनर्जीचा फॉर्म चेंज व्हायला लागला. एनर्जीचा फॉर्म चेंज व्हायला लागलाय. म्हणजेच अगोदर पाण्याला पोटेन्शियल एनर्जी होती, पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये झालं, कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये झालं. म्हणजेच काय व्हायला लागलं, फॉर्म चेंज व्हायला लागलाय. ओके, द फॉर्म ऑफ एनर्जी इट शुड बी चेंज. फॉर्म ऑफ एनर्जी इट शुड बी चेंज. ओके, इट इज कॉल्ड ॲज अ थर्मोडायनामिक्स. इट इज कॉल्ड ॲज अ थर्मोडायनामिक्स. पण हे जे फॉर्म आहेत ते दोन टाईपमध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे एनर्जी चेंज जो आहे, एनर्जीचा फॉर्म जो चेंज होतोय, तो चेंज होणारा एनर्जीचा फॉर्म आपल्याला दोन टाईपमध्ये बघायला मिळतो. फर्स्ट वन, इट इज ए फिजिकल अँड सेकंड वन, इट इज अ केमिकल. फर्स्ट कुठला आहे, फिजिकल, अँड सेकंड कुठला आहे, केमिकल.
ओके, आता फिजिकल आणि केमिकलकडे आपण जायच्या अगोदर थोडेसे आपण थर्मोडायनामिक्सचे डेफिनेशन बघूया. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल टेंटेटिव्ह थर्मोडायनामिक्स म्हणजेच काय. द थर्मोडायनामिक्स मीन्स ए एनर्जी चेंज. थर्मोडायनामिक्स मीन्स एनर्जी चेंज, म्हणजेच एनर्जी चेंज जी आहे त्याला म्हणायचं थर्मोडायनामिक्स. मग ह्याच्यावरून आपण थर्मोडायनामिक्सचे डेफिनेशन काय कन्सिडर करू शकतो बघा. डेफिनेशन ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके, द थर्मोडायनामिक्स शॉर्ट मध्ये लिहितो थर्मोडायनामिक्स is concerned with the energy changes in. आता कशात होतं बघा, फिजिकल फॉर्म मध्ये सुद्धा एनर्जी चेंज होतो आणि केमिकल फॉर्म मध्ये सुद्धा एनर्जी होतो. फिजिकल अँड केमिकल ट्रान्सफॉर्मेशन. ओके, म्हणजेच बघा फिजिकल आणि केमिकल मेथडमध्ये किंवा फिजिकल आणि केमिकल प्रोसेसमध्ये जी एनर्जी चेंज होते, जी एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होतं त्याला काय म्हणायचं, थर्मोडायनामिक्स म्हणायचं. म्हणजे थर्मोडायनामिक्स इज कन्सर्न विथ द एनर्जी चेंजेस इन फिजिकल अँड केमिकल ट्रान्सफॉर्मेशन. इट इज कॉल्ड ॲज ए थर्मोडायनामिक्स. ओके, मग आता इथं काय सांगितलं, ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन मीन्स एनर्जी, मुवमेंट ऑफ एनर्जी. ओके, म्हणजे जी एनर्जीची मुवमेंट होते. ओके, आता इथे हीट म्हणल्यानंतर स्पेसिफिक आपण इथे एनर्जी कन्सिडर करूया. एनर्जीची जी मुवमेंट होते, पण एनर्जीची मुवमेंट कशी होते, तर जनरली आपण जे थर्मोडायनामिक्स कन्सिडर करतो आणि त्या थर्मोडायनामिक्समध्ये जी एनर्जीची मुवमेंट होते ती एनर्जीची मुवमेंट आपल्याला दोन टर्ममध्ये कन्सिडर करावी लागते. काय करावं लागतात, दोन टर्ममध्ये आपण कन्सिडर करतो, म्हणजे टर्म्स ऑफ थर्मोडायनामिक्स. अतिशय सिंपल टॉपिक आहे, टर्म्स ऑफ थर्मोडायनामिक्स. मग आता सिस्टीममध्ये जी एनर्जी आहे ती एनर्जी कशी मूव्ह होणार आहे, ती मूव्ह होणारी एनर्जी कुणाकडून कशी होते हे आपल्याला बघायचं आहे. पण त्यासाठी थर्मोडायनामिक्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, दोन गोष्टी कुठल्या, तर फर्स्ट वन इट इज ए सिस्टीम. फर्स्ट वन इट इज अ सिस्टीम अँड सेकंड कुठला आहे, सराउंडिंग. फर्स्ट कुठला आहे, सिस्टीम आणि दुसरा आहे सराउंडिंग. ओके, सिस्टीम म्हणजे काय बघा, आता हे सगळं सराउंडिंग म्हणजे आपण काय कन्सिडर करतो, आपल्या सभोवताली जे काय आहे त्याला आपण सराउंडिंग कन्सिडर करतो. सराउंडिंग म्हणजे आपण काय कन्सिडर करणार, जे आपल्या सभोवताली आहे त्याला आपण सराउंडिंग म्हणतो. ओके, मग आता जेवढा काही मॅटर आपल्या सराउंडिंगला आहे त्यातला एक कोणताही ऑब्जेक्ट जर आपण स्टडीसाठी कन्सिडर केला, ओके, स्टडीसाठी कन्सिडर केला तर त्याला आपण काय म्हणू, सिस्टीम म्हणतो. म्हणजे ज्या ऑब्जेक्टचा स्टडी करतो आणि तो ऑब्जेक्ट आपण काय केलेला असणार आहे, सराउंडिंग मधून कन्सिडर केलेला असणार आहे, त्यावेळी त्याला काय म्हणणार आहे, आपण सिस्टीम म्हणणार आहे. आणि सिस्टीमच्या बाहेर जे आहे, सिस्टीमच्या सराउंडिंगला जे आहे त्याला आपण काय म्हणतो, सराउंडिंग असं कन्सिडर करतो. बरोबर. मग आता बघा, जनरली सिस्टीमची डेफिनेशन काय झाली, सिस्टीमची डेफिनेशन काय होणार, द ऑब्जेक्ट which is selected for study from surrounding. सराउंडिंग मधला जो ऑब्जेक्ट आपण स्टडीसाठी सिलेक्ट केलाय, सराउंडिंग मधला जो ऑब्जेक्ट आपण स्टडीसाठी सिलेक्ट केलाय त्याला आपण काय म्हणणार आहे, सिस्टीम कन्सिडर करणार आहे. ओके, किंवा आपण त्याला दुसरी डेफिनेशन काय म्हणू शकतो, सेकंड डेफिनेशन काय म्हणू शकतो, ए पार्ट ऑफ युनिवर्स. ओके, पार्ट ऑफ युनिवर्स. ओके, युनिवर्स म्हणजे आपल्याला माहिती आहे सराउंडिंग. युनिवर्स मधला एखादा पार्ट आपण जो सिलेक्ट करणार आहे त्याला काय म्हणणार आहे, सिस्टीम म्हणणार आहे. ओके, द पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनामिक investigation
थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशनसाठी आपण जो पार्ट सिलेक्ट केलाय त्याला काय म्हणणार आहे, सिस्टीम म्हणणार आहे. त्याला काय म्हणणार आहे, सिस्टीम म्हणणार आहे. मग आता सराउंडिंग आपण काय कन्सिडर करणार, सराउंडिंग म्हणजेच आपण काय कन्सिडर करणार बघा, ऑल अदर पार्ट्स ऑफ द युनिव्हर्स आउटसाइड द सिस्टीम. सिस्टीमच्या बाहेर जो राहिलेला पार्ट आहे त्याला काय आपण म्हणणार आहे, सराउंडिंग म्हणणार आहे. म्हणजे याचे डेफिनेशन काय झाले बघा, ऑल अदर पार्ट्स ऑफ द युनिवर्स outside the system, outside the system. सिस्टीम सोडून जे शिल्लक राहते सिस्टीमच्या बाहेर त्याला काय म्हणणार आहे आपण, सराउंडिंग म्हणणार आहे. त्याला काय म्हणणार आपण, सराउंडिंग म्हणणार. लक्षात आलं. म्हणजे दोन डेफिनेशन झालं बघा, द ऑब्जेक्ट विच इज सिलेक्टेड फॉर द स्टडी फ्रॉम सराउंडिंग, okay, or the part of universe under the thermodynamic investigation, it is called as a system. And surrounding ची definition काय झाली, surrounding means the all remaining parts of the universe outside the system. सिस्टीमच्या बाहेर सोडून जे आहे त्याला आपण काय म्हणणार, सराउंडिंग म्हणणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, हा जो पेन आहे हा पेन मी कन्सिडर केला स्टडीसाठी. ओके, हा काय केला, टोटल युनिव्हर्स मधला हा पेन मी कन्सिडर केला स्टडीसाठी. बरोबर. म्हणजे मला स्टडी कुणाचा करायचा आहे, पेनाचा करायचा आहे. म्हणजे पेन इथं काय झाला, सिस्टीम झाला. आणि पेनाच्या सराउंडिंगला जे काय आहे ते काय झालं, सराउंडिंग झालं. लक्षात आलं. हा पेन काय झाला, सिस्टीम झाला. आणि पेनाच्या सराउंडिंगला जे आहे, जे बाहेर आहे, पेनाच्या बाहेर आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, तर सराउंडिंग म्हणणार आहे. क्लिअर आहे. मग आता जनरली बघा, इथं आपल्याला जे सिस्टीम आणि सराउंडिंग आहे हे आपल्याला थोडंसं आपल्याला एका पिस्टनच्या फॉर्ममध्ये आपल्याला बघायचं आहे. ओके, आता पिस्टनच्या फॉर्ममध्ये बघायचा म्हणजेच काय बघा, एक गॅस सिलेंडर मी कन्सिडर केला. मी काय कन्सिडर केला, एक गॅस सिलेंडर मी कन्सिडर केलेला आहे. ओके, हा सिलेंडर आहे. ओके, ह्याच्यामध्ये इथं काय आहे, हा गॅस आहे सगळा. ओके, आणि हा जो सिलेंडर आहे, हा सिलेंडर मी एका फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टन काय केलाय, फिट केलाय. फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टन म्हणजे काय ठेवलंय, त्याच्यावर ते झाकण ठेवलंय. ओके, आणि हा त्याचा रॉड आहे, बरोबर. ह्याला काय म्हणू आपण, फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टन. ओके, हा काय झाला, गॅस झाला. आणि हा काय झाला, सिलेंडर झाला. बरोबर. आता आपल्याला ह्यातला सिस्टीम कुठला, सराउंडिंग कुठला आयडेंटिफाय करायचा आहे. बघा, हा मी एक सिलेंडर कन्सिडर केलाय, त्याच्यामध्ये गॅस आहे. गॅसमध्ये त्या गॅसवर काय ठेवलं मी, फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टन ठेवलेलं आहे. बरोबर. मग आता बघा, टोटल युनिव्हर्स मधला हा सिलेंडर मी सिलेक्ट केलाय. टोटल युनिव्हर्स मधला हा काय केलाय, मी सिलेंडर कन्सिडर केलाय स्टडीसाठी. म्हणजे सिलेंडर काय झाला, सिस्टीम झाला. पण मी सिलेंडरचा स्टडी करणार की गॅसचा स्टडी करणार, तर ह्या सिलेंडरमध्ये प्रेझेंट असलेल्या गॅसचा स्टडी करायचा आहे मला. म्हणजेच गॅस काय झाला, गॅस हिअर कन्सिडर्ड ॲज ए सिस्टीम. गॅस काय कन्सिडर झाला, सिस्टीम कन्सिडर झाला. आणि गॅस सोडून जे काही इकडं सगळं बाहेर आहे, हे जे सगळं आहे त्याला काय म्हणणार, सराउंडिंग. काय म्हणणार, सराउंडिंग. लक्षात आलं. गॅसच्या बाहेर जे आहे म्हणजे सिलेंडरच्या बाहेर किंवा सिलेंडरच्या आउटसाइडला जे आहे त्याला आपण काय म्हणणार, सराउंडिंग. आणि जो गॅस आहे, जो एक ऑब्जेक्ट सिलेक्ट केला युनिव्हर्समधून थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशनसाठी, थर्मोडायनॅमिकल स्टडीसाठी, त्याला म्हणणार आहे सिस्टीम. ओके, आता आपल्याला फक्त आता हीट मोशन म्हणजे हीटची मोशन किंवा एनर्जीची मुवमेंट जी आहे ती फक्त आपल्याला एवढंच बघायचं आहे. सिस्टीम पासून सराउंडिंगला गेल्यानंतर काय होते किंवा सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये आल्यानंतर काय होते, एवढ्याचाच आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके, मग आता जी सिस्टीम्स आहेत त्या सिस्टीम्स आपल्याला जनरली वेगवेगळ्या टाईप्सच्या बघायला मिळतात.
ओके, मग त्यासाठी आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे टाइप्स ऑफ सिस्टीम. कुठला पॉईंट बघायचा आहे? टाइप्स ऑफ सिस्टीम. ओके, टाइप्स ऑफ सिस्टीम. सिस्टीमचे आपल्याला टाइप्स बघायचे. ओके, द सिस्टीम इज क्लासिफाईड और टाइप्स ऑफ सिस्टीम आर शोन इन फॉलोइंग टाइप्स. ओके, त्यातला फर्स्ट आहे तो म्हणजे ओपन सिस्टीम. ओपन सिस्टीम. ओके, फार सिंपल कन्सेप्ट आहेत, हे बेसिक कन्सेप्ट आहेत. हे बेसिक कन्सेप्ट जर लक्षात आले तरच तुम्हाला पुढचे पार्ट लक्षात येऊ शकतात. ओके, पहिल्यांदा आपण काय बघितलं? सिस्टीम आणि सराउंडिंग यांच्यामधला डिफरन्स आहे. मी परत अनेकदा सांगतो, सिस्टीम म्हणजे एक पर्टिक्युलर ऑब्जेक्ट जो आपण स्टडीसाठी सिलेक्ट केलाय. पर्टिक्युलर ऑब्जेक्ट जो आपण स्टडीसाठी सिलेक्ट केलाय त्याला म्हणायचं सिस्टीम. आणि त्या सिस्टीमच्या सराउंडिंगला जे काही प्रेझेंट आहे, सभोवताली जे काही प्रेझेंट आहे त्याला म्हणायचं सराउंडिंग. मग आता आपल्याला बघायचे टाइप्स ऑफ सिस्टीम. मग आता जनरली जे टाइप्स आहेत ते टाइप्स आपण कन्सिडर करणार आहे. त्यातला फर्स्ट टाइप आहे दॅट इज ए ओपन सिस्टीम. दॅट इज ए ओपन सिस्टीम. ओके, इन दिस टाइप ऑफ सिस्टीम बोथ एनर्जी, बघा ह्या टाइपच्या सिस्टीम मध्ये बोथ एनर्जी अँड मॅटर इज एक्सचेंज. काय होतात? मॅटर आणि एनर्जी दोन्ही काय होतात? एक्सचेंज होतात. ओपन सिस्टीम मध्ये एनर्जी आणि मॅटर हे दोन्ही एक्सचेंज होतात. दोन्ही एक्सचेंज होतात म्हणजेच काय होतं बघा, जनरली आपण जर विचार केला, सिंपल एक्झाम्पल घ्या, एक चहाचा कप आपण कन्सिडर करतो, चहा. ओके, आता मी हे तुम्हाला ह्या पद्धतीने दाखवतोय. ह्याला चहाचा कप आपण कन्सिडर करूया. ह्या चहाच्या कपामध्ये चहा आपण जनरली देतो. ज्यावेळी आपण देतो किंवा पितो त्यावेळी तो गरम असतो. ओके, मग आता बघा काय झालं, चहाचा कप थोडा वेळ आपण टेबलवर तसाच ठेवला तर काय होणार? चहा थंड होणार. चहा काय होणार आहे? थंड होणार आहे. म्हणजेच चहा गरम असताना जेवढी त्या चहाची एनर्जी होती ती एनर्जी काय झाली? लेस झाली. एनर्जी काय झाली? कमी झाली. एनर्जी इट शुड बी लेस. बरोबर. मग आता एनर्जी लेस झाली म्हणजेच ती एनर्जी गेली कुठं? तर ती एनर्जी कुठे गेली? तर सराउंडिंग मध्ये गेली. बरोबर, कारण सराउंडिंगचं टेम्परेचर, चहा ज्यावेळी आपण टेबलवर ठेवणार आहे, ज्या आपण रूम मध्ये बसलेलो आहोत त्या रूमचं टेम्परेचर चहाच्या टेम्परेचरपेक्षा कमी आहे. बरोबर, म्हणताना चहामधली जी एनर्जी आहे ती सराउंडिंगला, आता रूम जर आपण सराउंडिंग कन्सिडर केली इथं तर काय झाली? सिस्टीम मधली एनर्जी सराउंडिंग मध्ये लॉस झाली. सिस्टीम मधली एनर्जी काय झाली? सराउंडिंग मध्ये लॉस झाली. म्हणजे एनर्जीची मुवमेंट झाली. एनर्जीची काय झाली? मुवमेंट झाली. मुवमेंट कशी झाली बघा, सिस्टीम टू सराउंडिंग. सिस्टीम टू सराउंडिंग मुवमेंट झाली. मुवमेंट कशी झाली? सिस्टीम टू सराउंडिंग. लक्षात आलं? सिस्टीम टू सराउंडिंग मुवमेंट झालेली आहे. ओके, मग आता बघा हे झालं एनर्जीचं. आता आपल्याला मॅटर कन्सिडर करायचा. मॅटर. ओके, मॅटर म्हणजेच बघा ज्यावेळी चहा गरम असतो त्यावेळी त्या चहामधून वाफा येतात ना, वेपर्स येतात. बरोबर, त्या वाफा कशाच्या असतात? चहामध्ये जे पाणी आहे त्या पाण्याच्या वाफा असतात ना. म्हणजे पाणी काय झालं? ह्या सिस्टीम मधला एक कंटेंट झाला. म्हणजेच मॅटर सुद्धा काय झाला? बाहेर जातो. म्हणजे मॅटर सुद्धा काय होतो? एक्सचेंज होतो. मॅटर पण काय होतो? एक्सचेंज होतो. पण तो मॅटर कसा एक्सचेंज होणार? सिस्टीम टू सराउंडिंग. मॅटर कसा एक्सचेंज होणार? सिस्टीम टू सराउंडिंग. बरोबर, म्हणजे ओपन सिस्टीम मध्ये हीट अँड मॅटर हे दोन्ही काय होतात? एक्सचेंज होतात. सिस्टीम टू सराउंडिंग. बरोबर, कारण सराउंडिंगचं टेम्परेचर कमी असतं त्यामुळे हीट हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर कडून मूव्ह होते. ओके, ठीक आहे. हे झालं ओपन सिस्टीम. सेकंड पॉइंट जर आपण विचारात घेतला तर सेकंड पॉइंट आहे क्लोज्ड सिस्टीम. क्लोज्ड सिस्टीम. ओके, हा क्लोज्ड सिस्टीम हा टाइप लक्षात घेण्यासाठी थोडंसं मी ओपन सिस्टीमचा त्याला रेफरन्स घेतो. ओपन सिस्टीम मध्ये बघा जो आपण चहाचा कप होता तो आपण तसाच ठेवलेला होता. ओके, आता काय केलं? तो जो चहाचा कप आहे,
ओके, त्याच्यामध्ये गरम चहा आहे. ओके, त्याच्या वर बशी ठेवली मी. बशी काय केली, त्याच्यावर ठेवली, म्हणजे चहाचा कप मी झाकून ठेवला. ओके, मग असं आहे का, चहाचा कप झाकून ठेवल्यानंतर चहा थंड होणार नाही असं होणार आहे का? नाही, चहा थंड होणारच. चहा थंड होणार याचा अर्थ एनर्जी एक्सचेंज होणार. चहा थंड होणार याचा अर्थ एनर्जी इट शुड बी एक्सचेंज्ड फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग. सिस्टीम पासून सराउंडिंगला एनर्जी ट्रान्सफर होणार, एनर्जी मूव्ह होणार. बरोबर, कारण सराउंडिंग म्हणजे इथं आपण रूम कन्सिडर करू. सराउंडिंगसाठी रूमचं टेम्परेचर कमी आहे चहापेक्षा. बरोबर, त्यामुळे काय झालं, सिस्टीम पासून सराउंडिंगला एनर्जी मूव्ह झाली, चहा थंड झाला. बरोबर, मग आता ज्या पाण्याच्या वाफा किंवा चहामधून जी वाफ निघणार आहे, ओके, आता पाण्याची वाफ म्हणजे काय, चहामध्ये जे पाणी किंवा जे दूध आहे त्याची वाफ आपण कन्सिडर करू. म्हणजे इन शॉर्ट वॉटर कंटेंट जो आहे तो वॉटर कंटेंटचं काय होतं, वेपरायझेशन होतं. ते जे वेपरायझेशन आहे ते वेपर जे आहे त्या हिथं जे आपण बशी झाकलेली आहे त्या बशीच्या सरफेसला बंबाड होऊन परत काय होईल, आपल्याला त्याचं कंडेन्सेशन झालेलं बघायला मिळेल. त्याचं काय झालेलं बघायला मिळेल, कंडेन्सेशन झालेलं बघायला मिळेल. ओके, मग आता हे जे कंडेन्सेशन आहे, कंडेन्सेशन म्हणजेच काय, व्हेपर इज गेट कन्वर्टेड इनटू लिक्विड. बरोबर, मग ते लिक्विड ड्रॉप्स कुठं पडणार, परत कप बशीमध्ये पडणार खाली. परत काय येणार, कपामध्ये येणार. आणि म्हणजेच काय होणार आहे, मॅटर बाहेर जाणार नाही. म्हणजेच मॅटर इज नॉट एक्सचेंज. ओके, मॅटर इज नॉट एक्सचेंज. मॅटर एक्सचेंज होत नाही. बरोबर, म्हणजेच बघा क्लोज सिस्टीम मध्ये काय होतं, क्लोज सिस्टीम मध्ये आपण काय कन्सिडर करू, एक्सचेंज होणार आहे. पण काय होणार आहे बघा, एक्सचेंज शॉर्ट मध्ये मी डेफिनेशन लिहितो, एक्सचेंज ओनली एनर्जी नॉट मॅटर. फक्त एनर्जी एक्सचेंज होते, मॅटर एक्सचेंज होत नाही. लक्षात आलं, फक्त काय होते, एनर्जी एक्सचेंज होते, मॅटर एक्सचेंज होत नाही. ओके, इट इज कॉल्ड ॲज ए क्लोज्ड सिस्टीम. बरोबर, पहिला ओपन सिस्टीम लक्षात आलं असेल, क्लोज सिस्टीम पण तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, देन थर्ड पॉइंट बघणार आहे आपण, आयसोलेटेड सिस्टीम. सगळे टाईप आहेत सिस्टीमचे, सिंपल आहेत. आयसोलेटेड सिस्टीम. ओके, आयसोलेटेड सिस्टीमसाठी आपल्याला थोडंसं इथं आपल्याला कन्सिडर करायचं आहे, तो म्हणजे थर्मास फ्लास्क. थर्मॉस माहित आहे ना आपल्याला, थर्मॉस. ओके, थर्मास म्हणतो आपण त्याला. बरोबर, आपल्याला कुठं जर चहा किंवा कॉफी कुठेतरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचे असेल तर आपण काय करतो, चहा किंवा कॉफी जी आहे ती थर्मासमध्ये आपण घेतो आणि जातो. बरोबर, थर्मासमध्ये काय होतं बघा, चहा किंवा कॉफी ही जास्तीत जास्त वेळ आपल्याला गरम आहे तशी राहते. बरोबर, म्हणजेच काय झालं, गरम राहते याचा अर्थ काय झाला, एनर्जी ट्रान्सफर झालेली नाही. जर एनर्जी ट्रान्सफर झाली असती सिस्टीम टू सराउंडिंग तर चहा थंड झाला असता. पण थर्मासमधला चहा थंड होतो का, चहा थंड होत नाही. ओके, थर्मॉस फ्लास्क. ओके, चहा थंड होत नाही. चहा थंड होत नाही याचा अर्थ आयसोलेटेड मध्ये नॉट एक्सचेंज एनर्जी एक्सचेंज होत नाही. बरोबर, मग आता एनर्जी एक्सचेंज होत नाही, मग त्याच्याबरोबर जर आपण मॅटर कन्सिडर केला तर मॅटर एक्सचेंज जर बघा, मी परत आणि एकदा सांगतो, आयसोलेटेड सिस्टीम मध्ये आपण कन्सिडर केला थर्मास फ्लास्क आपण कन्सिडर करायचा. ओके, तो जो थर्मास फ्लास्क आहे तो थर्मास फ्लास्क आपण कन्सिडर करताना एक गोष्ट आपल्या लक्षात यायला पाहिजे की त्या थर्मासमध्ये आपण जो चहा घालतो किंवा जी कॉफी घालतो ती मॅक्सिमम वेळ हे आपल्याला गरम राहिलेली बघायला मिळते. मॅक्सिमम वेळ गरम झालेली बघायला, गरम आहे तशी राहिलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच बघा, चहा थंड होत नाही. चहा थंड कधी झाला असता, जर एनर्जी सिस्टीम कडून सराउंडिंग कडे गेली असेल तर चहा थंड झाला असता. पण इथं चहा थंड होतोय का, होत नाही. म्हणजेच इथं एनर्जी एक्सचेंज होत नाही. बरोबर, त्याचबरोबर थर्मासला आपण काय करतो, टोपण लावतो ना वर. बरोबर, म्हणजे काय असतं, वर आपण त्याला पॅक करतो. बरोबर, मग आता पॅक करतो याचा अर्थ काय झालं, मॅटर म्हणजे जी
त्या चहामध्ये किंवा कॉफीमध्ये जे काही पाण्याचा कंटेंट असेल किंवा जे काही वॉटर्स आहे त्याचं जे व्हेपरायझेशन जे आहे ते व्हेपरायझेशन होत नाही. म्हणजेच काय होणार आहे, मॅटर सुद्धा एक्सचेंज होणार नाही. एक्सचेंज होणार नाही म्हणजे आयसोलेटेड सिस्टीममध्ये डज नॉट एक्सचेंज एनर्जी अँड मॅटर फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग. हे सगळे मुवमेंट आहे ती सिस्टीम टू सराउंडिंग आहे. बरोबर. म्हणजेच जर आपण टाइप्स ऑफ सिस्टीम जर विचारात घेतल्या, देर आर 3 टाइप्स ऑफ सिस्टीम. फर्स्ट वन इज ए ओपन सिस्टीम, सेकंड क्लोज सिस्टीम अँड थर्ड वन इज ए आयसोलेटेड system. In open system, both energy as well as matter, it can be exchanged from system to surrounding. System to surrounding energy आणि matter हे दोन्ही एक्सचेंज होतात. ओके. क्लोज सिस्टीम म्हणजे ओपन सिस्टीम. ओपन सिस्टीम म्हणजे चहाचा कप उघडा ठेवला एवढंच लक्षात ठेवायचं. ओके. क्लोज सिस्टीम मध्ये काय कन्सिडर करणार आहे, चहाचा कप झाकलाय म्हणजेच काय झालं बघा, इथं एनर्जी फक्त ट्रान्सफर झाली पण मॅटर ट्रान्सफर झालेला नाही. म्हणजेच काय म्हणणार, द सिस्टीम दॅट कॅन एक्सचेंज एनर्जी, ओनली एनर्जी, नॉट ए मॅटर, फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग और विथ सराउंडिंग. ओके. इट इज कॉल्ड एज ए क्लोज सिस्टीम. ओके. आणि आयसोलेटेड सिस्टीमचा जर आपण विचार केला तर आयसोलेटेड सिस्टीम मध्ये एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करायचं थर्मास फ्लास्क. ओके. थर्मास फ्लास्क जर आपण यूज केला तर चहा थंड पण होत नाही आणि वेपरायझेशन पण त्याचं होत नाही, म्हणजे त्याच्यामधून वाफ ही बाहेर जात नाही. वाफ होते पण बाहेर जात नाही. बरोबर. म्हणजेच काय होतं आयसोलेटेड सिस्टीम मध्ये, इन केस ऑफ आयसोलेटेड सिस्टीम इट डज नॉट एक्सचेंज एनर्जी ॲज वेल ॲज मॅटर. इथं एनर्जी आणि मॅटर हे दोन्ही एक्सचेंज होत नाही. आता कम्पॅरेटिव्हली कसं लक्षात ठेवायचं, ओपनमध्ये एनर्जी आणि मॅटर दोन्ही एक्सचेंज होतात आणि आयसोलेटेडमध्ये एनर्जी आणि मॅटर कुणीही एक्सचेंज होत नाही. पण क्लोज सिस्टीममध्ये फक्त एनर्जी ट्रान्सफर होते. क्लोज सिस्टीममध्ये काय होतं, फक्त एनर्जी ट्रान्सफर होते. इट इज कॉल्ड ॲज ए closed system. Okay, so there are 3 types of system. First one is a open system, second one is a closed system, and third one is a isolated system. Okay, these are the 3 types of system. ह्या सिस्टीमचे टाइप्स किंवा सिस्टीम सराउंडिंग यांच्यातला जर डिफरन्स तुमच्या लक्षात आला असेल तर तुम्हाला पुढच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या इझी जातील. अदरवाइज परत तुम्हाला कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहेत. सो these concepts are, I hope, to clear to all of you. So okay guys, now today in this lecture we will stop here. In next lecture we discuss about the properties of system. हे सिस्टीम आणि सराउंडिंग लक्षात आला असेल तर आपल्याला थोडासा फोकस करायचा सिस्टीमवर, आणि त्या सिस्टीमच्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या. ओके गाइज, so today in this lecture we will stop here. In next lecture we discuss about the properties of system. So okay guys, thank you very much.